मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपाठोपाठ राज्य शासनाने राज्यातील तरुणांसाठी लाडका भाऊ योजनेची घोषणा केलेली आहे। या योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे आहे। या योजनेचे उद्दिष्ट राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे हे आहे। या योजनेसाठी शासनाने 5,500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। दरवर्षी 10 लाख इंटर्नशिप या योजनेअंतर्गत घेतले जाणार आहेत। या योजनेसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना 6 महिन्याची इंटर्नशिप दिली जाणार आहे। इंटर्नशिप दरम्यान विद्यावेतन राज्य सरकार मार्फत दिले जाणार आहे। हे विद्यावेतन डीबीटी मार्फत बँक खात्यात जमा केले जाणार आहे। त्यामुळे उमेदवारांचे आधार कार्ड हे बँक खात्याचे लिंक असणे गरजेचे आहे। या योजनेचा लाभ हा एकदाच घेता येतो। ज्या उमेदवारांचे या आधीच इंटर्नशिप अथवा अप्रेंटिसशिप केलेली असेल ते उमेदवार सदर योजनेसाठी अर्ज करण्यास अपात्र आहेत। उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षादरम्यान असावे। शैक्षणिक पात्रता उमेदवार हा 12वी किंवा ITI डिप्लोमा पदवीधर अथवा उच्च पदवीधर असणे गरजेचे आहे। ज्या उमेदवारांचे शिक्षण चालू असेल ते या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार www.rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात। या योजनेच्या दरम्यान उमेदवारांना विद्यावेतन दिले जाणार आहे। हे विद्यावेतन 12वी पास उमेदवारांसाठी 6,000 रुपये प्रति महिना, तर ITI डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी 8,000 रुपये व पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 10,000 रुपये प्रति महिना एवढे विद्यावेतन देण्यात येणार आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक असे एकूण 50,000 योजना दूध या योजनेसाठी नेमून देण्यात येणार आहेत। मित्रांनो, या लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही www.rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करू शकता। या वेबसाईटची व या योजनेच्या अधिकृत GR ची लिंक ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे। अशाच महत्त्वाच्या योजनांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। व्हिडिओला लाईक आणि कमेंट करण्यास विसरू नका। धन्यवाद।